आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी आता वाहतूक पोलिसांच्या वतीने नागरिकांना भावनिक साथ घातली जात आहे। 34व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अंबरनाथ वाहतूक पोलीस उपविभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर शहरात विविध शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांना मोफत हेल्मेटचे वितरण तसेच या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। राजरोजपणे गाडी चालवत असताना निदान भारतात तरी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असतं। त्यातच कर्तव्यावर असताना वाहतूक पोलिसांनी वाहन अडवलं की अनेकदा वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद होतात। हे वाद न होता हे नियम तुम्ही पाळा। हे नियम तुमच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत। अपघात टाळण्यासाठी हे नियम आहेत असं आवाहन सध्या वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना घातलं जात आहे। वाहतूक विभागाच्या वतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान हा देशभर राबवला जातो। या अनुषंगाने बदलापूर शहरात बदलापूर हायस्कूल येथे विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करण्यात आलं। या प्रसंगी दोघांनाही हेल्मेटचे वितरण करण्यात आलं। तसेच बदलापूर पश्चिम वडवली येथील सनराइज विद्यालयात विद्यार्थी वर्गासाठी वाहतुकीचे नियम व त्याचे पालन करण्यासाठी आवाहन करणे या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या लहान मुलांनी मार्मिक चित्रे रेखाटली। या सगळ्या कार्यक्रमात सुदेश आजगावकर यांच्यासह वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी, शाळेचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, आपण बदलापूर शिक्षण संस्थेचे बदलापूर विद्यालय आणि महाविद्यालय या शाळेत आपण हजर आहोत सगळे आणि विशेष कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। 34वा रस्ता सुरक्षा अभियान या मार्फतीने आपण जो एक सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या सहयोगाने आणि या शाळेतील पालक आणि पाल्य यांच्यासाठी हेल्मेट वाटपाचे आपण इथे कार्यक्रम आयोजित केला आहे। उद्देश एवढाच आहे, या सुरक्षा सप्ताहासाठी काही सामाजिक संस्था, पोलीस तसेच इतर संघटना हे जीवतोड मेहनत करतायत आणि पालकांना संदेश देत आहेत की त्यांनी हेल्मेट वापरावं, त्यांनी सीट बेल्ट लावावे, त्यांनी दारू पिऊन गाड्या चालवू नयेत आणि आपला जीव आपल्या पालकांसाठी, आपल्या घरातल्या सर्व कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो जीव असा पालन न करून किंवा सुरक्षा उपकरणे न घालून वाया घालू नये आणि आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट इथे ओढवू नये यासाठी आपले हे सगळे प्रयत्न आहेत। शाळेच्या सगळ्या सरांनी आणि सर्व त्यांचे शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला इथे हा कार्यक्रम आयोजित करायला देऊन अत्यंत आपल्या सगळ्यांवर उपकार केलेत असं मला म्हणता येईल। कारण त्यांच्या सहयोगाशिवाय हे पालक आणि हे पाल्य इथे जमणं आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवणं हे शक्य होत नाही। याच्यामागे त्यांचे प्रयत्न आहेत, ते प्रयत्न इथे यशस्वी झालेत आणि सर्व पालक पाल्य यानंतर जेव्हा जेव्हा गाड्या चालवतील, जेव्हा जेव्हा रस्त्यावर येतील तेव्हा हे सगळे नियम, वाहतुकीचे नियम पाळून सगळ्यांना आपल्याबरोबर इतरांनाही सुरक्षित करतील याची मला खात्री आहे। त्याप्रमाणे ह्या महिन्यासाठी आपण जो अभियान महिना आहे, या महिन्यासाठी आपल्या आयुक्तालयातून ठाणे वाहतूक शाखेतर्फे एक चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आहे। तसेच महाविद्यालयीन मुलांसाठी रील्स, आजकाल जे फॅशन झाले रील्स काढायचे, तर त्या रील्सच्या माध्यमातून देखील जनजागृती व्हावी म्हणून त्यांच्यासाठी रील्सच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत। आणि फोटोग्राफी, रस्त्यावर काही लोकांना फोटोज काढण्याचे, मुलांना फार हे असतात फोटोग्राफी करण्याचे, तर त्यातून एखादा असा फोटो क्लिक व्हावा की जो फोटो, जसं काही आपल्याला माहिती आहे की जगात काही फोटो फेमस होतात संदेश देणारे, तर त्याला घोषवाक्य त्या फोटोला देऊन त्यांना ते आपल्याला ईमेलवर वगैरे पाठवायचे। शाळेतल्या मुलांसाठी त्यांचे कलागुण पुढे आणण्यासाठी ही पोस्टर स्पर्धा आपण आयोजित केली आहे। त्यातून ते विविध त्यांचे पेंटिंग्स असतात, हे खूप कल्पकतेने त्यांनी त्यांच्या डोक्यातून आलेले असतात आणि ते आपल्या डोक्यात देखील येत नाहीत, असे चांगले चांगले पेंटिंग्स ते देतात आणि ते पेंटिंग्स आपण पुढे जाऊन प्रदर्शन आपल्या आयुक्तालयात टॉपला लागणार आहेत, आपल्या कमिशनरेटच्या बिल्डिंगमध्ये ते लावणार आहेत, त्यानंतर ते पुढे महाराष्ट्र शासनाला पण जातील। अशा प्रकारची स्पर्धा आहे, यातून चांगले आर्टिस्ट घडावेत हा देखील उद्देश आहे आणि समाज प्रबोधन व्हावं हा देखील उद्देश आहे। त्यासाठी ती स्पर्धा आपण बदलापूर आणि अंबरनाथमध्ये 31 तारीखला आयोजित केली आहे आणि त्यासाठी बदलापूर येथून एक प्रभाकर दुबे म्हणून सर आहेत शास्त्री विद्यालयाचे आणि इथे बदलापूरमध्ये गायकर म्हणून सर आहेत, तर ते सगळे अरेंज करणार आहेत। तर त्यांचा मी कॉन्टॅक्ट करून सगळ्यांना दिलेला आहे। त्याप्रमाणे जास्तीत जास्त शाळांमधून स्पर्धा होईल आणि आपण त्या स्पर्धेतनं जे काही चित्र चांगली 1 ते 10 क्रमांकाची असतील ते आपण पुढे पाठवणार आहोत। धन्यवाद। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।